ऑपरेशन टायगरच्या राजकीय गरमागरमीमध्ये आज शिवसेनेच्या वर्धापन दिन होणार आहे। दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत। षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्धापन दिन होईल, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर जनात शिवसेना मनात शिवसेना या लाईनसह शिंदेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। सोबतच ठाकरेंचे फुटीर खासदार या मेळाव्याला येणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच ठाकरे या फुटीर लोकांबाबत काय बोलणार याकडेही लक्ष असेल। एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर बाबत काही बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच फुटलेल्या खासदारांविरोधात असलेल्या रोषामुळे शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतलेली आहे। तर आज षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडेल आणि या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे फुटीर खासदारांबाबत काय भाष्य करतायत हे पाहावं लागणार आहे। सोबतच शिंदेंच्या वक्तव्याकडे देखील सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे। आज दोन्ही शिवसेनेचा स्वतंत्र मेळावा होणार आहे। कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं। तर या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। त्यांना जोरदार थड दिला, तर दोन शिवसेना आणि दोन मेळावे आज मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहेत। उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये बंडखोरांबाबत काय बोलतायत याकडे लक्ष असेल। आणि हे जे काही चित्र आहे, हे वातावरण आहे,